हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे. आणि आज आहे रविवार, तर रविवारचा झणझणीत असा मस्त बेत असतो. तर सकाळी मी जेवणामध्ये काय बनवणार आहे, म्हणजे नाश्त्यामध्ये मी काय बनवणार आहे, दुपारी जेवणामध्ये काय बनवणार आहे, तर मी सांगणार आहे. शिवाय त्याची रेसिपी सुद्धाच तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे. आणि माझ्या आणि स्वप्नीलची आंघोळ वगैरे करून झाले, ब्रश वगैरे सगळं करून झालेलं आहे. आणि आता स्नेहा ब्रश करते. सचिनचं सुद्धा थोडंफार काय आवरलेलं बाकीचं तसंच आहे, आंघोळ वगैरे त्यांची झालेली नाही. का तर रविवार म्हटलं की सगळे आळशी होतात आणि एकदम फक्त असं आहे की ब्रश केल्यानंतर लगे काही आंघोळ होऊ किंवा नाही होऊ, ब्रश केला की खायला काहीतरी लागतं. तर मी नाश्त्यामध्ये आता काय बनवते तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी जर कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यानंतर मग कमेंटसुद्धा करा, बिलकुल विसरू नका. तर मी आता बनवते सांबार आणि ही मेंदोडे बनवते. तर मेंदोड्याचं पीठसुद्धा सचिनने वाटून दिलेलं आहे. कारण मेंदोड्याचं पीठ मला तुम्हाला मी मागेसुद्धा सांगितलेलं आहे की मेंदोड्याचं पीठ मला वाटता येत नाही, त्याच्यामध्ये मला बरंच वेळा पाण्यात टाकावं लागतं तेव्हा ते बारीक होतं. त्यासाठी मेंदोड्याचं पीठ मला सचिन वाटून देतात. तर त्यांच्याकडून माहीत नाही कसं एकदम मस्त आणि एकदम बारीक वाटून होतं, पण माझ्याकडून होतच नाही. तर मेंदोड्याचं पीठ त्यांनी वाटून ठेवलेलं आहे उठल्यावर. तर आता इथं सांबार बनवण्यासाठी मी काय काय शिजाय टाकले ते दाखवते तुम्हाला. तर मी इथं तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ, दोन्ही डाळी मिक्स करून शिजायला ठेवल्यात. एक बीट टाकलेले, वरची साल काढून त्याचे 4 असे काप करून टाकले होते. तर एक बीट टाकले, शेवग्याच्या शेंगा टाकल्या, 2 बटाटे टाकलेत, 2-3 टमाटे टाकलेत आणि चिंच टाकलेली थोडीशी. आणि वांगे वगैरे माझ्याकडे नव्हते किंवा दुधी भोपळासुद्धा नव्हता. कांदा वगैरे सुद्धा टाकलेला आहे मी. जे काही नव्हतं ते नव्हतं, पण जे काय होतं ते सगळं टाकलेलं आहे. मस्तपैकी 2 शिट्ट्या कुकरमध्ये करून घेतलेल्या आहेत. आता मस्तपैकी मॅश करून घेते आणि सांबारला जसं लागते तसं करून घेते. आणि जेव्हा काय होतं ना, शेवग्याच्या शेंगा टाकल्यानंतर खायला तर चव छान लागते, पण त्याचे जे हे असतात ना त्याच्या काड्या वगैरे, तर ते खाताना असं सारखं चमच्यामध्ये म्हणा किंवा हातामध्ये अशा आलं तर चांगलं वाटत नाही. त्यासाठी त्यातल्या मला काड्यासुद्धा काढायच्यात. पण जेवढं मला काढणं शक्य होते तेवढं काढते, बाकीचे मी तशा ठेवणार आहे. सांबार बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल टाकले, थोडंसं जिरी मोहरी टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता काड्या किती झालेल्या आहेत. तर जिरी मोहरी तडकल्यानंतर थोडंसं लसूण टाकलं आहे मी, जे चेचून टाकते मी कधी पण. असे जर काय बनवायचं असेल ना चेचून लसूण टाकते, जेणेकरून त्याची चव खूप छान लागते. तर आता काड्या त्यातल्या काढून घेते आणि ताजा मस्तपैकी असा हिरवागार कढीपत्ता फोडणीला टाकते. कढीपत्ता टाकल्याने सुद्धा चव खूप छान आणि मस्त लागते सांबारला वगैरे किंवा चटणीला. तर चटणीसुद्धा माझी बनवून झालेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये मसाले टाकते. तर थोडीशी हळद टाकणार आहे, लाल चटणी टाकते आणि हा आहे एव्हरेजचा गरम मसाला, तो टाकते मी थोडासा. माझ्याकडला बाकीचा मसाला संपला होता तेव्हा सचिनला मी ही पॅकेट आणायला होती. 2-3 त्यांनी पॅकेट आणले, ते पॅकेटमधलाच मसाला टाकते. थोडंसं हिंग टाकाय घेतलं, पण ऐन टायमालाच हिंग संपलं, थोडंसंच होतं तर ते पण टाकून दिलं. तर चला काय नाही, जेवढं होतं तेवढं टाकलं आणि मस्तपैकी अशी सांबारला फोडणी दिलेली आहे. बऱ्याचशा काड्या आहेत त्या गेल्या, तर ताटामध्ये बघू शकता तेवढ्या निघल्यात, बाकीच्या तशाच गेल्या. आणि आता जे खातील ना ते काढतील, जे खाताना जेवढ्या ताटात येतील तसेच काढतील. तर पाणी थोडंसं टाकून मिक्स करून घेते. सांबार आम्हाला थोडंसं जास्तच लागते, का तर प्यायलासुद्धा लागतं, खाऊन झाल्यानंतर सुद्धा थोडंसं प्यायला लागतं. त्यासाठी सांबार मी थोडं जास्त बनवते आणि खूप जास्त असं पातळ नाही आवडत, असं सांबार पाहिजे. तर बघू शकता किती मस्त असं सांबार झालेलं आहे. आणि शिवाय ह्याच्यामध्ये एक मसाला टाकला, ते म्हणजे की सांबार मसालासुद्धा टाकलेला आहे, पण ती दाखवायचं माझ्याकडून विसरला. ऐन टायमाला फोन बंद झाला, त्यासाठी मसाला दाखवायचं विसरला. तुम्हीसुद्धा नक्की एव्हरेजचा सांबार मसाला टाका, चव खूप छान आणि मस्त लागते. तर मेंदूवडे करण्यासाठी तेल गरम झाले, तर मेंदूवडे बनवून घेते. माझ्याकडे मेंदूवडे बनवायचा साचा वगैरे नाही आहे. सचिन मला बराच वेळ म्हणतात की आपण साचा आणू मेंदूवड्याचं, म्हणजे तुला हाताने असं बनवायला लागणार नाही. पण माहीत नाही, सवयला झालेली आहे मला हाताने बनवायची, त्यासाठी साचा नको म्हणते. ते म्हणजे टाका, परत त्याला साचाला अर्ध मग राहतं, परत ती काढा, परत हाताने बनवते, त्यासाठी मी हातानेच बनवते. तरी हाताने बनवलेसुद्धा मेंदूवडे खूप छान आणि मस्त होतात. थोडेसे एकदम असे गोल गरगरी येत नाहीत, पण छान होतात. आणि शिवायच आकाराला काही नाही, चवीला मस्त पाहिजेत, तसं चवीला खूप छान आणि टेस्टी होतात. बघू शकता हाताने जरी बनवलं तरी एवढे बी असे वाकडे तिकडे नाही झालेले, गोल गोल झालेलेच आहेत. फक्त एवढं की कुसकुशात आणि मस्तपैकी झाले पाहिजे, चवीला छान लागले पाहिजे, असे मेंदोडे झालेत. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी खुसखुशीत होण्यासाठी मी थोडा 1 चिमूटभर सोडा टाकलेला आहे. जास्त सोडा टाकायचा नाही, नाहीतर काय होतं, जास्त सोडा टाकला ना तर त्याच्यामध्ये खूप तेल जास्त बसतं आणि मग तेल बसल्यानंतर ते खायला बिलकुल खाऊ नाही वाटत किंवा ते चांगलं लागत नाही, एकदम असं तेल खाल्ल्याने वाटतं. त्यासाठी चिमूटभरच सोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. आणि जरी टाकला नाही ना तरीसुद्धा खुसखुशीत असे मेंदोडे होतात, पण मी चिमूटभर सोडा टाकलेला आहे. ठीक आहे, चटणी तर तयार झाली, सांबार पण तयार झालेलंच आहे. मेंदोडे थोडेसे तयार झाले, तर आता मी स्नेहाला आणि सचिनला खायला देते. त्या दोघांना भूक लागलेली आहे. स्वप्नीलला खायला बस म्हणलं तर ती मला नको, मी थोड्या वेळाने खातो. तर म्हटलं ठीक आहे, आता त्याचं काय करायचं राहिलं ते करतो आणि नंतर आपण दोघंजण खाऊ असं म्हणलं, तर ठीक आहे म्हणलं चला. आणि इतकं गरम व्हायला लागलं, ऊन एवढं खिडकीतून बाहेरमध्ये यायला लागले.
ते म्हणतात ना उन्हाच्या झळायला लागले, तसं व्हायला लागले. किचनमध्ये शिवाय पंखा लावता येत नाही. पंखा लावला की मग हवेने गॅस हलतो सगळा, असा इकडे तिकडे जातो. त्यासाठी मग मी पंखा वगैरे लावत नाही किचनमध्ये. आणि शिवाय एक आणखीन सांगते, म्हणजे आमच्या किचनमध्ये पंखा बी नाही. तर असं आहे, ठीक आहे, जाऊ द्या. तर पंखा लावण्याची गरजच नाही पडत मला. का तर थोडंसं मी काय करते, बनवते काय पण, तेल गरम जरी करायला ठेवलं काय बनवायचं असलं तर मी जाऊन तिकडे हॉलमध्ये बेडरूममध्ये तिकडे उभं राहते. थोडंसं गरम झालं की परत येते, थोडंसं करते. म्हणजे किचनमध्ये पूर्ण कधी स्वयंपाक करताना मी उभा राहत नाही. 5 मिनिटासाठी इकडे तिकडे जाते, गॅस बंद करून नाही तर ती चालू असताना जाते बनवता बनवता किंवा ती होईपर्यंत. असं आहे. ह्या दोघांना खायला दिले मस्तपैकी. सांबर मेंदोडे तयार झालेले आहेत. मेंदोडे बघितले ना किती मस्त बनले आहेत. साचेची गरज नाही, तुम्ही सुद्धा हाताने ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडते. हे दोघे तर मस्तपैकी खातात. स्वप्नील बसलेला आहे, मी बनवत आहे आणि मी सुद्धा पटापट बनवते आणि नंतर मी सुद्धा खाते. मला पण भूक लागलेली आहे. शिवाय मेंदोडे सांबार असं बघितलं की असं वाटते मला पण खायचं आहे पटकन, त्यासाठी पटापट बनवते. पण गरम गरम खाता येत नाही, बनवल्यानंतरच खाता येते. का तर ह्यांना बाकीच्यांना बनवता येत नाही. बाकीचे थोडेसे वाकडे तिकडे झालेले आहेत, पण एकदम छान मस्त झालेत मेंदोडे. तर एवढे सगळे बनवून झालेत. आता असं झालं की स्वप्नीलचं सुद्धा खाऊन झालं आहे आणि एवढे मेंदूवडे उरलेले आहेत. तर मी खायला बसले, सचिन माझ्यापेक्षा बसले तसेच टी व्ही बघतात. तर आणि स्वप्नील माझा व्हिडिओ काढतो. म्हणलं माझा व्हिडिओ काढतो, म्हणलं हा हो काढतो म्हणून. तर तो माझा व्हिडिओ काढत आहे. तर चला मी खाऊन घेते पटापट. आणि खाल्लं की थोडा वेळ बसायचं आहे आणि परत दुसरे कामं करायचे आहेत. तर आम्ही फ्रुटी होती ती पिऊन घेतली, 2 दिवसापासून आणलेली होती, 2-3 दिवसापासून. तर उरलेली होती ती पिऊन घेतली. स्वप्नीलने सगळ्याला ग्लासामध्ये ओतली. तर चला म्हणलं आपण चस करून पिऊया. तर आम्ही पिली. परत सचिन जाऊन चिकन वगैरे आणलं. बराच वेळ म्हणजे 1-2 तास झाल्यानंतर चिकन वगैरे आणलं. तिथे चिकन धुवून घेतलं. आता 2 चिकन कशासाठी आहे ते तुम्हाला सांगते. एक आहे गावरान चिकन, एक आहे बॉयलर चिकन. एक स्नेहासाठी आणि स्वप्नीलसाठी आहे बॉयलर चिकन आणि गावरान चिकन माझ्यासाठी सचिनसाठी आहे. का तर बॉयलर चिकन सचिन खात नाही, त्यांना आवडत नाही. कधीतरी खातात थोडंसं, पण त्यांना आवडत नाही आहे. गावरान चिकन आवडीनं खातात आणि मुलं गावरान चिकन बिलकुल खात नाहीत, त्याचा रस्सा पण खात नाहीत आणि ती खातच नाहीत. त्यासाठी त्यांना दोघाला आणायलाच लागते. मग हे दोन्ही चिकनचे आता बनवायचे आहे मला कंटकी. तर बऱ्याच जणांनी मला मसाल्यासाठी विचारलं होतं, जे मी मच्छीला मसाला वापरला होता. तर बघितलं ना, हाच तो मसाला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि हा मसाला तुम्ही वापरू शकता. एक पॅकेट तुम्हाला दाखवलं होतं दुसऱ्या गेल्या टाईम, पण ते थोडंसं वेगळं होतं, पण मसाला सेमच आहे. तर तुम्ही हा मसाला व्यवस्थित बघू शकताय आणि ह्या मसाल्याने तुम्ही चिकन फ्राय बनवू शकताय. शिवाय मच्छी फ्रायसुद्धा ह्याने बनवू शकता. एकदम टेस्टी आणि मस्त होती. तर दोन्ही चिकनमध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकले, थोडीशी हळद टाकलेली आहे, लाल चटणी टाकली आणि हा मसाला 1 किलोला 1 पॅकेट वापरायचं आहे. तर दोन्ही चिकन अर्धा किलो आहे, तर दोन्हीला मी अर्धा मसाला वापरलेला आहे. व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून, जास्त नाही पाणी टाकायचं, थोडंसं जसं लागेल तसं पाणी टाकायचं. स्नेहाने थोडंसं जास्त होतलं हातावर, तर मी थोडंसं साईडला काढून ठेवलं आणि दोन्ही चिकनला व्यवस्थित मसाला लावून घेतला. आता असं होतं की मी दोन्ही मसाले एका चिकनमध्ये असं लावून घेणार होते आणि त्यांना अलग अलग करून देणार होते, पण ते असे म्हणले की दोन्हीचं चिकन मिक्स केलं तर आम्ही खाणार नाही. त्यासाठी मग मला दोन्ही चिकन अलग अलग करून मसाला लावावा लागला. तर ठीक आहे, चला ते मसाला लावून मी साईडला ठेवला आणि भाजी बनवायला घेतली. आता असं आहे की भाज्यासुद्धा दोन्ही साईडला बनवायच्या आहेत. तर दोन्ही भाज्या मी कुकरमध्ये बनवणार आहे, पातेल्यामध्ये ह्याच्यामध्ये तर दोन्ही भाज्या मी आता कुकरमध्येच बनवणार आहे. काय होतं ना, एकदा मसाला केला, चिकन टाकलं त्याच्यामध्ये, तर थोडंसं पाणी वगैरे टाकून कमी गॅसवर 1 शिट्टी केली की मस्तपैकी कालवून तयार होतं. त्याच्यासाठी मी पटपट दोन्ही पण एकत्रच करून घेणार आहे, पातेल्यामध्ये वगैरे बनवणार नाही. शिवाय ह्याच्यामध्ये मला आता भात पण बनवायचा, दोन्ही भाज्या पण बनवायच्या कुकरमध्येच, आणि शिवाय ह्याच कुकरमध्ये बनवायच्या, दुसऱ्या नाही. का तर ह्याच्यापेक्षा एक छोटा कुकर आहे आणि ह्याच्यापेक्षा खूप जास्त मोठा कुकर आहे. म्हणजे 2 मोठे कुकर आहेत आणि जे आता गॅसवर तुम्हाला दिसते ना त्यापेक्षा आणखीन एक छोटा कुकर आहे. तर मोठ्यामध्ये खूप जास्त होईल आणि छोट्यामध्ये खूप कमी होईल. त्यासाठी मला ह्या मीडियम कुकरमध्येच बनवायचं, तिन्ही पण, दोन्ही भाज्या पण आणि भात पण असं आहे. आणि सचिननं मला जाताना विचारलं होतं की काय संपलं असलं तर सांग आणायला, म्हणजे चिकन आणायला गेल्यानंतर, पण मीठ संपलं होतं आणि माझ्या लक्षातच नाही सांगायचं. तर आता स्वप्नीला परत मीठ आणायला पाठवलं, त्याने मीठ घेऊन आलं आहे. तर चला आता बनवायला सुरू करते. मसाल्यामध्ये काय काय टाकते तर तुम्हाला बराच वेळ माझं मी चिकनचं कालवून दाखवलेलं की मी कसं बनवते, तरीसुद्धा पटापट तुम्हाला एकदा सांगून देते की तेलामध्ये मी कांदा परतलेला आहे, त्याच्यामध्ये एक हे टाकले 2 ते 3 तेजपत्त्याचे पान टाकलेले, तर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट जी बनवून ठेवते मी, ती आत्ताच बनवलेली, पण जास्त नाही बनवले, टाईमच नव्हता, थोडीशीच बनवली होती. तरीसुद्धा 3 ते 4 दिवस आरामात तुम्हाला ही पेस्ट जाईल. आणि ही कशी बनवते ती सुद्धा तुम्हाला, ह्याची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. शिवाय हा मसाला मी टाकते, जी सावजी चिकन रस्सा मसाला आहे, त्याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तो मसाला तुम्ही वापरू शकता. ग्रेव्हीसारखं मस्तपैकी असं कालवून होतं, रस्सा खायला खूप छान लागतो, चविष्ट लागतो आणि पॅकेट खूप महागसुद्धा नाही, 30 रुपयाला फक्त आहे, तुम्ही वापरू शकताय जर तुम्हाला आवडलं तर, जबरदस्ती नाही. ठीक आहे. आता तर हा सगळा मसाला मी प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे. आणि आणखी एक सांगायचं ते म्हणजे की हा मसाला तुम्ही 1 किलोच्या चिकनला वापरू शकता, म्हणजे 1 किलो चिकनला तुम्ही हा सगळा मसाला टाकू शकता.
पण चिकन माझं अर्धा किलोचं आहे. बॉयलर चिकन अर्धा किलो आणि गावरान चिकन अर्धा किलो असं आहे. का तर मी दोन्ही अर्धा अर्धा किलो फ्राय करण्यासाठी मसाला लावून ठेवलेला आहे. तर भाजीसुद्धा मला अर्धा किलोचीच बनवायची आहे. तर त्यासाठी मी दोन्ही चिकनमध्ये अर्धा अर्धा मसाला टाकणार. जसं की 5 चमचे मसाले तर 2.5 चमचे मी दोन्हीमध्ये टाकणार आहे. खूप जास्त मसाला टाकणार नाही, का तर मी घरातले सुद्धा मसाले बाकीचे टाकणार आहे. जसं की एव्हरेस्ट मसाला म्हणा, काळा मसाला घरातला जी बनवलेला आहे तो टाकणार आहे. हळद, चवीनुसार मीठ, फक्त एवढेच मसाला टाकणार आणि हा 2-2.5 चमचे मसाला टाकणार आहे. तर मस्तपैकी असं रस्सा तयार होतो. तुम्ही एकदा ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की ह्याची चव कशी लागते ती, आणि झटपट होते. बाकी खोबरे वगैरे बऱ्याच जणांनी सुद्धा विचारलं की मला ताई तुम्ही खोबरे वापरत नाही का? तर माझी इच्छानुसार आहे, मी कधी वापरते कधी नाही वापरत. तर बराच वेळा असं होतं की खोबरं आणले तसंच राहून जातं आणि वापरत नाही आहे. तर कधी कधी मी त्याचा खीस बनवून ठेवते, आणि खीस बनवलं तर मी थोडंसं भाजल्यानंतर मी टाकते त्याच्यामध्ये, मच्छीच्या कालवणामध्ये वगैरे टाकते. चिकन मटनला एवढं जास्त वापरत नाही, पण कधीतरी वापरते सुद्धा. ठीक आहे, आता टाकलेलं नाही तरी सुद्धा मसाला बघू शकता मस्तपैकी असा झालेला आहे. तेल सुटलं चांगलं मसाल्याला, पाणी टाकायचं आधी आणि नंतर मग तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये चिकन टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याला सुद्धा तेल सुटल्यानंतर मग जेवढं पाहिजे तेवढं ह्यामध्ये पाणी ओतायचं आहे, पण मला खूप जास्त ओतायचं नाही, तर थोडंसंच ओतायचं. 1 ग्लासभर मी पाणी ओतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करणार आणि कमी गॅसवर 1 शिट्टी करणार आहे. तर मस्तपैकी असा चिकनचा रस्सा होतो, जे आपण भातासोबत खायला किंवा मस्तपैकी अशी भाकरी चरून खायला सुद्धा छान रस्सा लागतं. तुम्ही एकदा बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा बनलेला आहे. 1 शिट्टी झाली, गॅस बंद केला, कमी गॅसवर 1 शिट्टी झाली, बंद केला आणि मला खूप जास्त गरम होतं, तर मस्तपैकी हॉलमध्ये जाऊन बसले कूलरच्या खाली आणि हवा घेतल्यानंतर परत आले. थोडंसं कुकर थंड झाल्यानंतर आता मला दुसरी भाजी बनवायची, तोपर्यंत म्हणलं 2-3 भाकरी करून घ्यावा, का तर सगळ्यांना तर भातच आवडतो, पण भाकरी चिकन मटन असलं मी जबरदस्त त्यांना सगळ्याला थोडी थोडी भाकर चारते. तर 3 भाकरी मी बनवणार, 3 किंवा 4 भाकरी बनवून. तर भाकरी आधी बनवून घेते. माहीत नाही फोनला काय झालं, अचानक तेलाचा हात वगैरे लागला असेल तर थोडासा व्हिडिओ जरा तुम्हाला अंदाज दिसत असेल, तर चला जाऊ द्या. भाकरी बनवून घेते, दुसरं चिकन पण बनवते आणि नंतर मग चिकन फ्रायसुद्धा बनवायचं आहे मला, तर ते सुद्धा बनते. रविवार म्हटल्यानं फक्त खाण्यात आणि करण्यात जातो, बाकीचे कामं तर थोडीफार होतात, पण रविवार म्हटलं की पूर्ण दिवस असंच होतं, किचनमध्ये जा परत हेच होतं, करण्याखाण्यातच जातो. थोड्या वेळ बसायचं, परत करायचं, हे असं चालू आहे. तुमचंसुद्धा रविवार मला वाटतं असं जात असेल, सगळ्या मम्मींचा रविवार असं जात असेल, का तर सगळे घरी असतात आणि फक्त फरमाईश चालू होतात की हे बनव ते बनव ते बनव असं होतं. तर माझंसुद्धा असंच आहे. 3 भाकरी केल्या, आणखीन एक करायची होती, पण याचा आवाज आला की मी भाकर खाणार नाही, मी थोडासा भात खाईन म्हणून. तर म्हटलं नको, बस 3च भाकरी, नाहीतर असं होतं की शिळे भाकरी मग टाकून पण वाटत नाही आणि खाऊ पण वाटत नाही, आणि मग खाल्ली तर मलाच खावं लागते, कुणी दुसरं खात नाही आहे. त्यासाठी एक तर ताजे खात नाहीत ते, आणि मग बाकीचे मग शिळे कधी खातील, त्यासाठी मग मलाच खायला लागते, फेकून पण देऊ वाटत नाही. त्यासाठी म्हटलं नको. आणि शिवाय 3 भाकरी करू नयेत, कशासाठी तर म्हणतात 3 आणि बापावर ऋण होतं, ऋण आणखी बापावर कर्ज होतं म्हणून. त्यासाठी मी काय केलं, छोटंसं गोल तव्याच्या साईडला थोडंसं चिटकून ठेवते. काय होते मला, ती भाकर शेकती छोटंसं गोल, आणि ते पडून पण जातं खाली, नाही तर कधी ते करपून पण जातं. आता हे खरं आहे की खोटं आहे माहीत नाही, की 3 भाकरी केल्या बापावर कर्ज होतं माहीत नाही आहे, पण आजी म्हणते म्हणून ठीक आहे, करायला काही हरकत नाही तेवढंच, म्हणूनसाठी मी करते कधी पण 3 भाकरी केल्यानंतर. हे पहिलं चिकन मी बनवलेलं आहे, ते रस्सा एकदम मस्त झाला. ते साईडला मी पातेल्यात काढून ठेवलं, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याच कुकरमध्ये दुसरं करते. पहिला मसाला केला तर तसा सेम मसाला केलेला आहे. चिकन टाकले, गरम पाणी टाकलेलं आहे थोडंसं, आणि व्यवस्थित हलवून मी शिजाय ठेवणार. कधी पण भाजी बनायचं, कोणतंही कालवण म्हणा, साध्या जर चिकन मटन नाही, साध्या जी भाजी करतो ना आपण, त्याच्यामध्ये सुद्धा गरमच पाणी टाकायचं. जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही, नाही तर भाजीला बिलकुल चव लागत नाही. एकदम असं म्हणतात ना, चव गेलेली भाजी लागते, त्यासाठी गरम पाणी टाका. गरम पाण्यात चव खूप छान आणि मस्त लागते. तर चला मी टाकलेले आणि 1 शिट्टी करणार, चिकन शिजते आणि कमी गॅसवर आहे, फास्ट गॅस करायचा नाही आहे. तर आता इकडं तेल गरम झालेलं आहे, थोडंसं सकाळचं मेंदवड्याचं तेल होतं ते, त्याच्यामध्ये दुसरं तेल टाकलं मी, आणि आता मसालासुद्धा 1 तास तर झालंच असं मसाला लावून. आता चिकन पटकन सगळं फ्राय करून घेते, पटकन अशी गडबड होते बोलता बोलता. तर हे फ्राय करून घेते, आणि हे झाल्यानंतर मग ते दुसरं चिकन आहे गावरान चिकन, ते फ्राय करून घेते. असं आहे ना, 2-2 अलग अलग बनवायचं म्हणलं ना, खूप जास्त अशी प्रॉब्लेम होती, हे करू का ते करू, असं करू का तसं करू होतं. आणि जर एक आणलं ना तर ते बरं पडतं की सगळ्यांना एकच करू दे, पण ते खातच नाही. तर मग कधीतरी असं वाटतं की जाऊ द्या ठीक आहे, डबल बनवते मी, जेणेकरून वाटते जाऊ द्या सगळे आवडीनं खातील तर काही हरकत नाही बनवायला. मग चला आता बनवून घेते. आणि चिकन फ्राय कधी पण करताना एकदम फास्ट गॅसवर करायचं नाही आहे, खूप जास्त तर मीडियम गॅस करायचा. आणि शिवाय चिकन साईडला काढताना फास्ट गॅस ठेवायचा, जेणेकरून काय होतं ना, फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये तेल बसतं, आणि जर कमी गॅसवर जर तुम्ही काढलं ना तर त्याच्यामध्ये खूप जास्त असं तेल निघतं. त्यासाठी काढायच्या टायमाला गॅस फास्ट करायचा, 1 मिनटं असं व्यवस्थित हलवायचं आणि मग
साईडला काढून घ्यायचा. आता तुम्हाला ह्याचा कलर थोडासा असं वाटत असेल की करपल्यासारखं किंवा काळपट वाटत असेल, पण नाही, तुम्हाला असं फोनमध्ये ती दिसते, पण मी तुम्हाला जवळून दाखवते. एकदम मस्त असं फ्राय करून घ्यायचं. कच्चं बिलकुल चिकन राहिलं नाही पाहिजे. आपण मुलांना चारतो त्यासाठी व्यवस्थित शिजवलं पाहिजे किंवा ते व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे. ठीक आहे, तर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. जे होतं जेवढं उरलेलं चिकन ते पण दुसऱ्या टायमाला मी सगळं फ्राय करून घेते आणि मग हे झाल्यानंतर मग हे दुसरं चिकन फ्राय करते. मग माझं बाकीचं पूर्ण जेवण म्हणजे स्वयंपाक कंप्लीट होते बनवून. चला, ह्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मसाला जितक्या वेळ तुम्ही लावून ठेवचाल ना तितक्या जास्त असे चिकनला चव लागते. म्हणा मच्छीला म्हणा किंवा मसाल्याला, तर मसाला खूप वेळ लावून ठेवायचा, 1-1.5-2 तास म्हणा. जास्त वेळ जर असेल तर तुमच्याकडे तुम्ही 4-5 तास जरी ठेवलं तरी चालतं. आता बरेच वेळ काय करतात बरेच लोक की रात्री मसाला लावून ठेवतात, सकाळी बनवतात किंवा सकाळी लावून ठेवतात रात्री बनवतात. तर कलर बघू शकता मस्तपैकी आहे. मी तुम्हाला जवळून दाखवलं तर खूप छान असा कलर आलेला आहे. आणि हे तेल ना तुम्ही 4-4, 5-5 वेळा तुम्ही तळण्यासाठी वापरायचं नाही. 1-2दा वापरलं तर ठीक आहे, जास्त वेळ तेल वापरायचं नाही आहे. तर ही गावरान चिकनची भाजी आहे आणि ही आहे बॉयलर चिकनची भाजी. बघू शकता सगळ्या पातेल्यामध्ये काढून ठेवलेल्या आहेत. आणि हे आहे 2 टायमाचं जेवण म्हणा, दुपारचं बी म्हणा संध्याकाळचं म्हणा. सगळं जेवण आणून ठेवलं आहे, पण सचिनचं आणखीन काय झालेलं नाही. मी दाखवते ते काय करतात ते. तर 2-3 दिवसापासून असं व्हायला लागलं की बेडरूममधून चिमण्या उडत होत्या. का तर हा जुना पंखा आमचा, त्याच्यामधून तसा आवाज येत होता. आणि वरून बघू शकता किती पंखा घाण झालेला आहे. आणि खालून एकदम स्वच्छ आहे. आणि असं जर वरून बघितलं ना असं वाटेल की वर्षभर त्याला साफच केलं नाही, पण खालून एकदम स्वच्छ. मी खालून साफ करत होते. ठीक आहे, तर तो पंखा काढला. सचिननं नवीन पंखा आणला, तर ते लावायला लागलेत. आणि हा जुना पंखा म्हणलं काय करायचं, तर म्हणलं किचनमध्ये लावू. म्हणलं किचनमध्ये आता पावसाळा येणार आहे आणि पंख्याची गरज नाही. शिवाय पंखा किचनमध्ये लावला ना, मी पहिला टेबल फॅन लावला होता किचनमध्ये, पण त्याने काय सारखा येत होता, त्यासाठी मी काढून टाकला तिथला. तर चला, हे दोघंजण जेवण करायला आलेत मस्तपैकी. आणि चिकन फ्रायसोबत ह्यांना सॉस लागतो, नाही तर मेयोनीज लागतं, काहीतरी लागतं. आणि तेव्हा ती खायला त्यांना आवडतं. पंखा लावून झाला तर जेवण करतो. आणि हा व्हिडिओ इथं संपते. बाय.